इचलकरंजीसाठी मंजूर असलेली सुळकूड पाणी योजना रद्द करून 5 नवीन जलस्रोत सुचवल्याचं बोललं जात आहे। या संदर्भातील अहवाल जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर करावा, तसंच धर्मवीर संभाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर स्मारकासाठी समिती गठीत करावी अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळानं महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांच्याकडे केली आहे। राज्य शासनानं इचलकरंजीसाठी सुळकूड पाणी योजना मंजूर केली, पण दूधगंगा नदीकाठावरील नागरिकांचा विरोध असल्यानं ही योजना रद्द झाल्याचं आणि जिल्हाधिकाऱ्यांनी 5 नवीन जलस्रोत सुचवल्याचं बोललं जात आहे। या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिष्टमंडळानं इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली। जिल्हाधिकाऱ्यांनी सुचवलेल्या 5 नवीन जलस्रोतांचा अहवाल आणि माहिती जनतेसमोर आलेली नाही। इचलकरंजीला नेमका कुठून पाणी पुरवठा होणार आहे हे स्पष्ट करावं, तसंच शिवतीर्थ विकासाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी बस स्थानक परिसरातील जागा संपादित करावी, धर्मवीर संभाजी महाराज स्मारक आणि महात्मा बसवेश्वर स्मारकाचं काम गतिमान व्हावं अशा मागण्या करण्यात आल्या। यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने, महादेव गौड, प्रकाश पाटील, अमृत भोसले, भाऊसाहेब आवळे, तानाजी पवार, शिवाजी जगताप, भारत बोंगारडे, उमाकांत दाभोळे, ऋषिकेश गौड उपस्थित होते।